construct the truth table for each of the following statement patterns. या प्रत्येक स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. वन बाय वन एकेका एक्झाम्पलवरती आपण येऊया. फर्स्ट वन, P implication Q, conjunction Q, implication P. याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ओके, P implication Q स्क्वायर ब्रॅकेट P implication Q कंजंक्शन Q implication P. या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ट्रूथ टेबल तयार करत असताना पहिली रिक्वायरमेंट की मुख्य स्टेटमेंट किती आहेत आणि कोणकोणते आहेत. मुख्य स्टेटमेंट यामध्ये दोनच आहेत. कुठले? P आणि Q. P आणि Q हे दोनच आहेत. बरोबर आहे. मुख्य स्टेटमेंट दोनच आहेत, स्टेटमेंट P आणि स्टेटमेंट Q. त्यामुळं यात टोटल पॉसिबल कॉम्बिनेशन हे फक्त 4 राहतील. टोटल पॉसिबल कॉम्बिनेशन्स 4 राहतील. TTFF आणि TFTF. बरोबर आहे. दोन मुख्य स्टेटमेंट P आणि Q. यात कुठल्याही स्टेटमेंटचं निगेशन आहे का? नाही. कुठल्याही स्टेटमेंटचं निगेशन आहे का? नाही. त्यामुळे याच्यामध्ये निगेशन P किंवा निगेशन Q याचे कॉलम्स करण्याची गरज नाही. बरोबर आहे. याचे कॉलम करण्याची गरज नाही. आता हा पूर्ण पॅटर्न आपल्याला तयार करायचा आहे. कुठला? जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो. यासाठी फर्स्ट हा मोठा ब्रॅकेट आधी तयार करायला लागेल. पण मोठ्या ब्रॅकेटच्या आधी त्यातला छोटा ब्रॅकेट मिळवावा लागेल. छोट्या ब्रॅकेटमध्ये आहे P implication Q. छोट्या ब्रॅकेटमध्ये P implication Q आहे. त्यात P implication Q घेतला आधी. त्यानंतर हा ब्रॅकेट तयार झाला, त्याचं कंजंक्शन घ्यायचं आहे Q सोबत. हा ब्रॅकेट तयार झालाय, त्याचं कंजंक्शन Q सोबत घ्यायचं. तो Q पण तयार आहे ऑलरेडी. म्हणजे नेक्स्ट कॉलम होईल P implication Q कंजंक्शन Qचा. याचा अर्थ हा मोठा पूर्ण ब्रॅकेट तयार झाला आपल्याकडे.
या ब्रॅकेटचं घ्यायचं इम्प्लिकेशन पी सोबत, जो पी सुद्धा तयार आहे आणि हा ब्रॅकेट पण तयार आहे. म्हणजे आता हाच लास्ट कॉलम असेल, पी इम्प्लिकेशन क्यू कंजंक्शन क्यू इम्प्लिकेशन पी. बरोबर. मग आता यामध्ये हा टेबल आपल्याला तयार करायचा आहे, ट्रूथ टेबल. पहिले दोन कॉलम काय होतील? पहिले दोन कॉलम TTFF TTFF आणि TTFF TF. ओके. आता आपल्याला विचार करायचा आहे ह्या कॉलमचा पी इम्प्लिकेशन क्यूचा. इम्प्लिकेशनमध्ये काय रूल आहे इम्प्लिकेशनच्या मुख्य टेबलचा? इम्प्लिकेशनमध्ये पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तरच इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाईज ते ट्रू येतं. मुख्य रूलचा बेनिफिट हा होतो, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स. इम्प्लिकेशनमध्ये क्रम खूप महत्त्वाचा आहे. पी जर ट्रू असेल आणि क्यू जर फॉल्स असेल तरच फॉल्स येणार, अदरवाईज इम्प्लिकेशन इज ट्रू. अदरवाईज म्हणजे प्रत्येक कॉम्बिनेशनला. म्हणजे पहिला ट्रू आणि दुसरा ट्रू असेल तर त्याचं इम्प्लिकेशन ट्रू येतं. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर इम्प्लिकेशन फॉल्स येतं. पहिला फॉल्स आणि दुसरा ट्रू असेल तर इम्प्लिकेशन ट्रू येतं आणि दोन्ही फॉल्स असले तरी सुद्धा इम्प्लिकेशन ट्रू येतं. हे आपण त्याच्या मुख्य टेबलवरून सांगू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर आता यामध्ये पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉलम तयार आहे. पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉलम तयार आहे, त्याचं कंजंक्शन घ्यायचंय क्यू सोबत. म्हणजे या कॉलमचं कंजंक्शन घ्यायचंय या कॉलम सोबत. याचा अर्थ इथे रूल कंजंक्शनचा वापरावा लागेल, कनेक्टिव्ह कंजंक्शन आहे. या कॉलमचं कंजंक्शन याच्यासोबत. मग कंजंक्शनचा रूल काय असतो? दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स. कंजंक्शनचा रूल काय? दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आता केअरफुल, आपल्याला ह्या कॉलमचं आणि ह्या कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शनमध्ये टी, पहिला टी दुसरा टी, दोन्ही टी असतील तर कंजंक्शन काय येतं? टी. त्यानंतर दोन्ही एफ असतील तर कंजंक्शन कॅपिटल एफ. परत दोन्ही टी आले म्हणजे कंजंक्शन कॅपिटल टी. आणि पहिला टी आणि दुसरा एफ आला, कंजंक्शन कॅपिटल एफ. बरोबर. हा कॉलम तयार झाला म्हणजे हा ब्रॅकेट पूर्ण तयार झाला. तर या ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन घ्यायचंय पी सोबत. इथं काळजी घ्यावी लागेल, कारण पहिला पार्ट म्हणजे हा ब्रॅकेट आहे तो इथं आहे आणि दुसरा पार्ट म्हणजे पी आहे तो इकडे आहे. डायरेक्शन खूप महत्त्वाची असते इम्प्लिकेशनमध्ये, नाही तर मिस्टेक होते.
हा पहिला आणि हा दुसरा कन्सिडर करायचा आहे, कारण याच्यामध्ये आधी हा ब्रॅकेट आहे जो कॉलम इथे आहे आणि नंतर पी आहे. त्यामुळे हा फर्स्ट हा सेकंड दोन्हीचं घ्यायचं आहे इम्प्लिकेशन. ओके, आता हे इम्प्लिकेशन कसं घेणार? पहिला टी दुसरा टी, इम्प्लिकेशन काय? कॅपिटल टी. पहिला एफ दुसरा टी, कॅपिटल टी. कॅपिटल टी. बघा इथे जर आपण क्रम हा पहिला आणि हा दुसरा घेतला असता तर एफ झाला असता, तो चुकला असता, बरोबर. त्यानंतर पहिला टी दुसरा एफ, कॅपिटल एफ. एफ कॅपिटल एफ. आणि पहिला एफ दुसरा पण एफ, टी. कॅपिटल. So this is the truth table for given statement pattern. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा हा ट्रूथ टेबल तयार झाला. कंप्लीट दिस और चेक दिस. तुम्ही जर आधीच सोडवलेला असेल तर चेक करून बघा. प्रत्येक टी आणि एफ चेक करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे शेवटचा कॉलम करेक्ट पाहिजे, टी टी एफ टी. ओके, सेकंड वन, P conjunction negation Q, double implication P implication Q. हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. काय स्टेटमेंट पॅटर्न? P conjunction negation Q, double implication P implication Q. ओके, आता यामध्ये मुख्य स्टेटमेंट दोनच आहेत, पी आणि क्यू. सेपरेट निगेशन पीचं दिसत नाही आहे कुठे, पण क्यूचं मात्र निगेशन दिसत आहे. याचा अर्थ इथं निगेशन क्यूचा एक कॉलम तयार करून ठेवावा लागेल. आता आपल्याला हा पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचा आहे, म्हणजे ऑब्वियसली आधी हा ब्रॅकेट एक तयार करावा लागेल, त्यानंतर हा ब्रॅकेट आणि मग दोघांचं डबल इम्प्लिकेशन. पहिल्या ब्रॅकेटसाठी पी कंजंक्शन निगेशन क्यू, आपल्याकडे पीचा कॉलम आहे, निगेशन क्यूचा कॉलम आहेच. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटसाठी पी इम्प्लिकेशन क्यू, आणि आता ह्या दोन ब्रॅकेटचं घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन, म्हणजे पी कंजंक्शन निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लिकेशन क्यू. आता यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज काय होतील? पहिले दोन कॉलम टी टी एफ एफ टी एफ टी एफ, हे दोन कॉलम फिक्स. आता निगेशन क्यू
म्हणजे या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे टीचं निगेशन एफ असतं, एफचं निगेशन टी. म्हणजे ह्या टीचं निगेशन, एफचं निगेशन, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी, पुन्हा टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी. आता हा कॉलम तयार करण्यासाठी पी कंजंक्शन निगेशन क्यू या दोघांचं कंजंक्शन घ्यायचं आहे. पी कंजंक्शन निगेशन क्यू या दोघांचं कंजंक्शन काय होईल? कंजंक्शनमध्ये टी आणि एफ याचं कंजंक्शन काय? टी टीचं कंजंक्शन, एफ एफचं कंजंक्शन आणि एफ टीचं कंजंक्शन. एफ कंजंक्शनमध्ये दोन्ही टी असतील तरच टी येतो, अदरवाईज एफ. त्यानंतर पी इम्प्लिकेशन क्यू म्हणजे या दोघांचं इम्प्लिकेशन. त्यात हा पहिला, हा दुसरा, इथे काही अडचण नाही, क्रमानेच आहे. मग टी टीचं इम्प्लिकेशन, टी एफचं इम्प्लिकेशन, एफ टीचं इम्प्लिकेशन आणि एफ एफचं इम्प्लिकेशन टी. आता या कॉलमसाठी याचा कॉलम तयार आहे, याचा कॉलम तयार आहे. हे दोन कॉलम त्यांचं घ्यायचं आहे डबल इम्प्लिकेशन. या दोन कॉलमचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. मग एफ टीचं डबल इम्प्लिकेशन, एफ टी एफचं डबल इम्प्लिकेशन, एफ एफ टीचं डबल इम्प्लिकेशन आणि परत एफ टीचं डबल इम्प्लिकेशन एफ. सगळ्या व्हॅल्यू एफ आल्या. ओके. ट्रुथ टेबल तयार करत असताना महत्त्वाचं आहे, जर एखाद्या ठिकाणी आपला टी किंवा एफ लिहिताना चुकला तर तो कट करून तिथं बाजूला टी किंवा एफ टीच्या ऐवजी एफ जो कोणी असेल ते लिहायचा. काय होतं, काही जण समजा एखाद्या वेळेस आपण टी लिहिला आणि नंतर आपल्या लक्षात आलं की जिथं टी नको आहे एफ पाहिजे होता, त्यालाच ते टीलाच एफ करतात. किंवा एफ लिहिलेला आहे आणि नंतर लक्षात आलं चुकलं आहे आपलं, तिथं टी पाहिजे, तिथंच असं करतात. हे प्रकार नाही चालत. काही जण तर आणखी कन्फ्युजन क्रिएट करतात. स्क्रीन शेअर पण झाली. तर अशा प्रकारे म्हणजे चेक करणारा कन्फ्यूज झाला पाहिजे नेमकं टी आहे का एफ आहे ते बघून. असले काही प्रकार नाही करायचे डिस्क्रिप्टिव्हमध्ये. ऑब्जेक्टिव्हमध्ये तर ते लगेच ॲन्सरमध्येच लक्षात येऊन जातं काय ते, पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये ज्यावेळेस आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये वगैरे आपण ट्रुथ टेबल तयार करत असतो त्यावेळी तो तयार करत असताना हे असा काही प्रकार नाही करायचा. सर स्क्रीन दिसत नाहीये. तर थर्ड नंबरमध्ये
P कंजंक्शन Q डबल इम्प्लिकेशन Q डिजंक्शन R असं आहे. P कंजंक्शन Q डबल इम्प्लिकेशन Q डिजंक्शन R आहे. यात मुख्य स्टेटमेंट आता 3 आहेत, P, Q आणि R. बरोबर आहे. म्हणजे विचार तिघांचा करावा लागणार आहे. स्टेटमेंट पॅटर्न काय आहे? P कंजंक्शन Q डबल इम्प्लिकेशन Q डिजंक्शन R. ओके. मग यामध्ये मुख्य स्टेटमेंट तीन आहेत, P, Q आणि R. हे 3 मुख्य स्टेटमेंट आहेत. याचा अर्थ एक कॉलम येणार P साठी, दुसरा कॉलम येणार Qचा आणि तिसरा कॉलम येणार R साठी. 3 कॉलम येणार. सेपरेट निगेशन कुणाचं आहे का? नाहीये. सेपरेट निगेशन कुणाचंही नाहीये. आता आपल्याला हा पॅटर्न तयार करायचा आहे. त्यासाठी हा एक ब्रॅकेट तयार करावा लागेल, हा एक ब्रॅकेट तयार करावा लागेल आणि मग त्या 2 ब्रॅकेटचं डबल इम्प्लिकेशन. पहिला ब्रॅकेट आहे P कंजंक्शन Q, दुसरा ब्रॅकेट आहे Q डिजंक्शन R आणि नंतर त्या दोन्ही ब्रॅकेटचं डबल इम्प्लिकेशन. P कंजंक्शन Q डबल इम्प्लिकेशन Q डिजंक्शन R. ओके. आता यामध्ये 3 स्टेटमेंट जर असतील तर पॉसिबल कॉम्बिनेशन 8 असतात. ते 8 कॉम्बिनेशन्स कसे? 4 टाइम्स T, 4 टाइम्स F, 4 टाइम्स T, 4 टाइम्स F. त्यानंतर 2 टाइम्स T, 2 टाइम्स F, 2 टाइम्स T, 2 टाइम्स F, TTFF, TTFF आणि मग अल्टरनेट TF, 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 TF. जसं 2 स्टेटमेंटला 4 कॉम्बिनेशन असतात तसे 3 स्टेटमेंटला हे 8 कॉम्बिनेशन येतात. म्हणजे कधीही PQR असे 3 स्टेटमेंट त्यात दिसले की पहिले 3 कॉलम हे फिक्स झाले, याच्यात काहीच कुठे बदल करायचा नाही, फिक्स. आणि पुढचा प्रकार तर सगळा सेमच आहे. म्हणजे काय? आता P कंजंक्शन Qचा टेबल कॉलम तयार करायचा आहे. म्हणजे आपल्याला या कॉलमचं आणि या कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं आहे. ह्या 2 कॉलमचं कंजंक्शन घेत असताना मुख्य कंजंक्शनचे बेसिक रूलच वापरायचे. फक्त ते 4 व्हॅल्यूजसाठी लिहिण्याऐवजी 8 व्हॅल्यूजसाठी लिहायचे. म्हणजे टीचं कंजंक्शन
टी टी. परत टी टीचं कंजंक्शन, टी टी एफचं कंजंक्शन, एफ टी एफचं कंजंक्शन, एफ एफ. एफ टीचं कंजंक्शन, एफ टीचं कंजंक्शन, एफ एफ एफचं कंजंक्शन एफ आणि परत एफ एफचं कंजंक्शन. एफ झालं. त्यानंतर क्यू डिजंक्शन आर, म्हणजे या दोघांचं डिजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शन घेताना कंजंक्शनचा रूल टेबल मुख्य जो आहे तो परफेक्टली डोक्यात पाहिजे. आता डिजंक्शनसाठी डिजंक्शनचा क्यू आणि आर या दोघांचं घ्यायचं आहे डिस्जंक्शन. या दोन कॉलमचं घ्यायचं आहे डिस्जंक्शन. मग पहा, टी टीचं डिस्जंक्शन टी टी, टी एफचं डिस्जंक्शन टी टी, एफ टीचं डिस्जंक्शन, टी एफ एफचं डिस्जंक्शन, एफ टी टीचं डिस्जंक्शन, टी टी एफचं डिस्जंक्शन, टी एफ टीचं डिस्जंक्शन एफ टी आणि एफ एफचं डिस्जंक्शन एफ एफ. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. जेव्हा आपण 8 व्हॅल्यूजवाला टेबल तयार करतो त्यावेळी हे टी आणि एफ वरती आपला व्यवस्थित फोकस पाहिजे. नजर हटी दुर्घटना घटी. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवायचं. आता या दोन कॉलमचं घ्यायचंय डबल इम्प्लिकेशन. ह्या दोन कॉलमचं डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा रूल काय? दोन्ही टी असतील तर टी, दोन्ही एफ असले तरीही टीच. पण दोन पैकी एक जरी एफ असला आणि एक टी असला म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूजसाठी एफ आणि सेम व्हॅल्यूजसाठी टी. थोडक्यात डबल इम्प्लिकेशन म्हणजे टी टीचं डबल इम्प्लिकेशन, टी परत टी टी, टी एफ टी, एफ 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 टी टी, एफ टी, एफ परत एफ टी, एफ परत एकदा एफ टी एफ आणि एफ एफ टी टी. लाईकवाईज टी टी एफ टी, एफ 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 टी हा झाला ट्रूथ टेबल या स्टेटमेंट पॅटर्नसाठी. हा मुख्य शेवटचा कॉलम म्हणजे मुख्य आन्सर असतं. ऑब्जेक्टिव्हसाठी हे आपल्याला उभा कॉलम देण्याऐवजी आडवे लिहून दिले जातात. म्हणजे या प्रकारे टी टी एफ टी, एफ 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 टी. ओके, म्हणजे 3 स्टेटमेंट असले तरीही काही चेंज नाही, 2 स्टेटमेंट असले तरीही सेम. फक्त नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन जे आहेत ते 2 स्टेटमेंटला 4 येतात, 3 स्टेटमेंटला 8 येतात. कंप्लीट दिस. प्रिपेअर द ट्रूथ टेबल किंवा कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कसा तयार करायचा हे आपल्याला कळलेलं आहे. एक पॉइंट याच्यामध्ये असा आहे जो आपला नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन असणार आहे. पण टाईप जरी नेक्स्ट असला तरी तो सॉल्व करण्यासाठी ट्रूथ टेबलच तयार करावा लागतो. त्याचं वर्किंग आपण याच क्वेश्चनमध्ये करणार आहेत. याचं कारण
की पुढचा क्वेश्चन हा पूर्णपणे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी राहावा. जसं आपण स्टेटमेंटमध्ये कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असं एक त्रिकूट पाहिलं होतं. कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स तयार करणे, इनव्हर्स तयार करणे आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तयार करणे. तसंच याच्यामध्ये आणखी एक त्रिकूट आहे, पण ते स्टेटमेंटचं नाही तर स्टेटमेंट पॅटर्नचं आहे. ते आहे टोटॉलॉजी, contradiction and contingency. Tautology, contradiction and contingency. एखादा स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे क्वेश्चन कसा असतो याच्यावरती, स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेले असतात, जसे आपण आत्ता ट्रूथ टेबल तयार केले तसे, आणि विचारलं जातं की तो स्टेटमेंट पॅटर्न टोटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे. याचा अर्थ काय? A statement pattern is said to be tautology. A statement pattern is said to be tautology if it is always true. If it is always true for all combinations of truth values of component statements. कॉम्पोनंट स्टेटमेंटचं कोणतंही कॉम्बिनेशन असेल तर त्या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी जर ते स्टेटमेंट ट्रू होत असेल, कॉम्पोनंट स्टेटमेंटच्या प्रत्येक ट्रूथ व्हॅल्यूसाठी जर ते स्टेटमेंट पॅटर्न नेहमीच ट्रू राहत असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला टोटॉलॉजी असं म्हणायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येणाऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, जर आपण त्या एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केला आणि त्या ट्रूथ टेबलमध्ये त्या स्टेटमेंट पॅटर्नचा जो शेवटचा कॉलम आहे, या स्टेटमेंट पॅटर्नचा जो शेवटचा कॉलम आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी आल्या, सगळे टी पाहिजेत, एकही एफ नको आहे, सगळे टी पाहिजेत, हे सगळे टी आले की त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं टोटॉलॉजी. ओके. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये त्याच्या शेवटच्या कॉलममध्ये जर सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आल्या, एकही एफ नको आहे, तर अशा वेळी त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं टोटॉलॉजी. ओके. सिमिलर टू दॅट, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय? ए स्टेटमेंट पॅटर्न विच इज always false for all combinations of truth values of component statement. component statementच्या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न नेहमीच फॉल्स असेल, ऑलवेज फॉल्स, देन इट इज कॉल्ड कॉन्ट्रॅडिक्शन. म्हणजे काय? जर त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये त्याच्या शेवटच्या कॉलममध्ये सगळ्याच ट्रूथ व्हॅल्यू एफ आल्या, जसं इथं आल्यात या एका एक्झाम्पलमध्ये पहा, सगळ्याच ट्रूथ व्हॅल्यू एफ आल्यात शेवटच्या कॉलममध्ये,
हे सगळे एफ आहेत, एकही टी नाही आहे त्याच्यामध्ये, सगळे एफ आहेत. याला आपण म्हणणार फ्रॉम लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल द गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज काय? कॉन्ट्रॅडिक्शन. कारण सगळे एफ आले. आता बघा, दोन टाईपच्या क्वेश्चन मध्ये सॉल्व करत असताना, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सोल्युशन देत असताना फक्त एवढ्या वाक्याचा फरक पडतो. सध्या आपला जो क्वेश्चन आहे तो काय? प्रिपेअर द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल तयार करा, त्याच्यात काही विचारलेलं नाही आपल्याला. पण पुढचा जो क्वेश्चनचा टाईप आहे त्याच्यामध्ये काय म्हणणार? स्टेट वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज टोटॉलॉजी ऑर कॉन्ट्रॅडिक्शन ऑर कॉन्टिंजन्सी. टोटॉलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे की कॉन्टिंजन्सी आहे ते सांगा, असं विचारतील. पैकी मग सोडवणार कसं? त्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा. आणि ट्रूथ टेबल तयार केल्यानंतर त्या शेवटच्या कॉलममध्ये जर सगळेच टी आले तर टोटॉलॉजी, सगळेच एफ आले तर कॉन्ट्रॅडिक्शन. ओके. आणि मग कॉन्टिंजन्सी काय? ए स्टेटमेंट पॅटर्न which is neither tautology nor contradiction is called contingency. जो स्टेटमेंट पॅटर्न टोटॉलॉजी नाहीये आणि कॉन्ट्रॅडिक्शन पण नाहीये. टोटॉलॉजी नाहीये म्हणजे सगळे टी नाहीयेत, कॉन्ट्रॅडिक्शन नाहीये म्हणजे सगळे एफ पण नाहीयेत. याचा अर्थ काही टी आणि काही एफ आहेत, त्याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आता बघा, हे टोटॉलॉजी म्हणता येईल का याला? नाही, कारण सगळे टी आहेत का? नाही. याला कॉन्ट्रॅडिक्शन म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, कारण सगळे एफ पण नाही आहेत. So this is called contingency. This is called contingency. So tautology, contradiction आणि contingency म्हणजे काय कळलं? यावेळेसच्या आणि मागच्या वेळेसच्या जेई एक्झाममध्ये मॅक्झिमम क्वेश्चन हे टोटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन्स याच्यावरतीच डिपेंडंट आहेत विचारलेले. आणि काही ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यावरती. इन ऑल टोटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन जरी म्हटलं तरी ट्रूथ टेबल तयार करावाच लागतोय. आणि प्रिपेअर द ट्रूथ टेबल म्हटलं तरी ट्रूथ टेबल तयार करावाच लागतोय. ओके, कळलं? हा एक नेक्स्ट पॉईंट मी एक्सप्लेन केलाय, कारण नेक्स्ट क्वेश्चनचा टाईप जो आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला प्रॅक्टिससाठी सॉल्व करायचा, ट्रूथ टेबलची तयार करण्याची प्रॅक्टिस. ओके, कळलंय? टोटॉलॉजी म्हणजे सगळे टी. हा पॉईंट आपण लिहून घेऊया. हा पूर्ण क्वेश्चन संपल्याच्या नंतर थेरॉटिकली आपण हे डेफिनेशन सगळ्या लिहून घेऊया. पण सध्या लक्षात ठेवायला फार काही डिफिकल्ट वर्क नाही आहे, आपल्याला प्रॅक्टिस करत असताना ते यूज करता येईल. याच्यासाठी सगळे टी आले टोटॉलॉजी, सगळे एफ आले कॉन्ट्रॅडिक्शन, काही टी आणि काही एफ आले कॉन्टिंजन्सी. ओके, यातला नंबर 3 आपला झालाय. नंबर 4चा आपण ट्रूथ टेबल तयार करूया. आता 4 नंबर काय आहे? पी इम्प्लिकेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ
क्यू कंजंक्शन आर. P implication in bracket negation of Q conjunction R. मुख्य स्टेटमेंट 3 आहेत, P, Q आणि R. त्यामुळे पॉसिबल कॉम्बिनेशन 8 होणारच. आता सेपरेट निगेशन कुणाचं आहे का? P, Q किंवा R यांच्यापैकी कोणाचं निगेशन आहे का? एक निगेशनचं चिन्ह दिसतंय, पण ते सेपरेट नाहीये, ते ब्रॅकेटचं निगेशन आहे. ते सेपरेट क्यूला आणि आरला नाही द्यायचं आपण. मायनस आहे मग दोघांनाही मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, असं नाही होत. ते ब्रॅकेटचं निगेशन आहे, ते तसंच ठेवा. सेपरेट निगेशन कुणाचंच नाहीये, त्यामुळे निगेशन P, Q किंवा R घ्यायची गरज नाहीये. आता आपल्याला आधी हा ब्रॅकेट तयार करून घ्यावा लागेल. त्यासाठी आधी हा छोटा ब्रॅकेट तयार करावा लागेल. तो काय? Q कंजंक्शन R. आणि मग या छोट्या ब्रॅकेटचं घ्यायचं निगेशन, दॅट इज निगेशन ऑफ Q कंजंक्शन R. Q कंजंक्शन R या ब्रॅकेटचं घ्यायचं निगेशन. हा कॉलम तयार करणार आपण आधी, मग त्याचं निगेशन घेणार, कारण ब्रॅकेटचं निगेशन आहे. आणि नंतर आता हा पूर्ण मोठा ब्रॅकेट तयार झाला. P इम्प्लिकेशन निगेशन ऑफ Q कंजंक्शन R. ओके. आता यामध्ये मुख्य 3 स्टेटमेंट आहेत. आधी 8 व्हॅल्यूज T, 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 F, 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 F. नंतर Q साठी T, T, F, F, T, T, F, F. आधी 4 टाइम्स, मग 2 टाइम्स आणि मग आता 1 टाइम्स. T, F, T, F, T, F, T, F. आता नेक्स्ट कॉलम आहे Q कंजंक्शन R. Q कंजंक्शन R म्हणजे या 2 कॉलमचं घ्यायचं कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये T, T चं कंजंक्शन, T, T, F चं कंजंक्शन, F, 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 T चं कंजंक्शन, F, 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 F चं कंजंक्शन, F, T, T चं कंजंक्शन, T, T, F चं कंजंक्शन, F, 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 T चं कंजंक्शन F, F, आणि F, F चं कंजंक्शन. F. आता या ब्रॅकेटचं किंवा ह्या पूर्ण कॉलमचं घ्यायचं निगेशन. Q कंजंक्शन R या कॉलमचं या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं आहे. मग निगेशन घेत असताना निगेशन ऑफ Q कंजंक्शन R या पूर्ण कॉलमचं निगेशन काय होईल पहा. टीचं निगेशन F, Fचं निगेशन T, पुन्हा Fचा T, परत Fचा T, Tचा F, Fचा T, T, T.
बरोबर आहे. यातल्या प्रत्येक व्हॅल्यूचं निगेशन घेतलंय आपण. टीचं निगेशन एफ, एफचं टी, या प्रकारे. आता हा कॉलम म्हणजेच हा पूर्ण ब्रॅकेट आहे, तो तयार झाला आहे. त्याचं इम्प्लिकेशन घ्यायचं आहे पी सोबत. इम्प्लिकेशन म्हटलं की पहिला कोण दुसरा कोण महत्त्वाचं. पहिला पी म्हणजे पहिला हा आणि दुसरा हा, त्यांचं इम्प्लिकेशन. टी एफ इम्प्लिकेशन एफ. टी 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 त्याचं इम्प्लिकेशन टी टी. परत टी टी. एफ एफ त्याचं पण इम्प्लिकेशन टीच. आणि एफ टी, परत एफ टी आणि परत एफ टी. आता इथे 8 पैकी 7 वेळा टी आलाय. मग जास्त वेळा टी म्हणजे टोटॉलॉजी नाही होणार. हा एकटा एफ आहे, त्यामुळे हे टोटॉलॉजी नाही आहे. कॉन्ट्रॅडिक्शन तर नाहीच नाही. दिस इज कॉन्टिंजन्सी. पण सध्या आपल्या या क्वेश्चनमध्ये फक्त आपला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे, जो आपण तयार केला. ओके, टेक डाऊन दिस.